नमस्ते आणि नमस्कार मित्रांनो। नमस्कार मंडली, नमस्कार। होप यू आर डूइंग वेल। यस, आपका स्वागत है हमारे नए वीडियो में स्वागत है। थोड़ा फंबल हो गया क्योंकि भूख लगी है। क्यों भूख लगी है? बट बाय द वे आपण ये कपडे क्यों डाले? आता काय नाही, आता ऑलमोस्ट रात्रीचे 12 वाजले आणि आता जन्माष्टमी आज आणि ते मांडून ठेवलं आम्ही। येस, त्यासाठी आम्ही रेडी पण झालोय, प्रिपेअर झालोय मस्त की चांगले कपडे घालून। हो, पण सो प्रिपरेशन आम्ही करत होतो। सो भगवानला जे आपल्याला भोग चढवायचा आहे त्याचं आम्ही प्रिपरेशन केलं। अंजुने त्यासाठी काय म्हणतात, तिला काय आवडतात, पंजरी। सो तोपर्यंत ते पंजरी बघा आम्ही काय बनवलं, कसं बनवलं। आणि येस, पूजेची तयारी चालू आहे, म्हणजे मांडून ठेवलेलं आहे। सो तयारी चालू करायची आहे। तुम्ही त्यापर्यंत ते बघून या प्रिपरेशन नैवेद्याची वगैरे, त्यापर्यंत आम्ही पूजेला बसू आणि चालू करूया। आता ऑलमोस्ट आता 12 वाजायला आलेत। सो हा ब्लॉग एंड पर्यंत नक्की पहा, आम्ही कशी पूजा केली आणि भेटूया। स्टे ट्यून। तर आता मी इकडे बनवते पंजिरी, जे कृष्ण भगवानला आवडतं। लास्ट टाइम पण आम्ही केलं होतं हे। आता मी इकडे घी मध्ये रोस्ट करून घेतला ड्रायफ्रुट्स आणि मखाना, आणि आता मी हे करते अख्खादाणे फ्राईड। आता कोरिअँडर रोस्ट करून झालं आहे इकडे। हे थंड झाल्यावर मग ग्राइंड करून घेऊ। त्यापर्यंत मी इकडे इलायची घेतली आहे, त्याला मी सोलून घेते आणि पावडर करून घेते। सो गाईज, कोरिअँडरची पावडर करून झाली आहे आणि त्यात आता आपण बारीक खोबरं मिक्स केलंय। थोडंसं परत फ्राय करू त्याला घी मध्ये, ज्या करून कोकोनट कच्चं लागणार नाही। आता इकडे पंजिरी ऑलमोस्ट रेडी झाली आहे। त्यात आता आपण पावडर शुगर आणि इलायची पावडर टाकू आणि जे मगाशी मखाना आणि ड्रायफ्रुट्स रोस्ट केले होते तेही ऍड केले। आता आपण सुरू केलेली आहे कृष्ण भगवानची पूजेची तयारी, आणि हा आहे कृष्ण भगवानचा पाळणा। आणि समहाव असं काय आमचा सेटअप असणार आहे। सो अंजू प्रिपरेशन करते आणि ती सांगेल पुढे काय करायचं आहे आपल्याला। सो मॅडम, प्लीज एक्सप्लेन। सो आता आपण पाळणा सजवतोय, फुलं लावून घेतोय साईडने। थोडंसं मस्त लुक यायला प्रॉपर छान पैकी। आणि आमचा पाळणा बघा किती सुंदर आहे, मस्त आम्हाला पाळणा मिळाला, छान दिसतोय पाळणा। टिल्टेड आहे का? नाही, प्रॉपर आहे। आणि मोरपंख आलेत। मोरपंख कुठे गेले? मोरपंख लावतील, 1 मिनिट। आपल्याकडे आहेत मोरपंख। फुलं आताच लावू की नंतर लावायचे? नाही, लावू शकते, आता लावून ठेवायचंच आहे आता। पण हे राहणार का आपलं मोरपंख असं उभं? दिसणार पण नाही ते मोरपंख। नाही, उभं तर राहत आहे। अजून एक आहे, अजून एक आहे, ते आपण ते ठेवू, असं उभं राहतील ते, हवेने पण ते पडतील ते। नाही दिसत आहे? थोडंसं मागून असं नको, उभंच कर। ठीक आहे, आपण त्याला थोडंसं बघू काय करता येईल, पण मस्त दिसतंय। A few moments later.
आपली पूजा करून झालेली आहे मस्तपैकी सुंदर. किती छान दिसत आहे. कृष्ण भगवान मस्तपैकी विराजमान आहेत पाळण्यामध्ये आणि सुंदरचं असं ऍस्थेटिक लुक यायला आपण असे फुलं ठेवलेले आहेत. मस्त एकदम छान झालेलं आहे पूजा. आणि तुम्हाला तुमच्या परिवाराला सगळ्यांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. तुम्ही बोला मॅडम. काहीतरी बोल. अरे बोल ना, माझ्याकडे एवढी उठते प्रेमान. सो येस, हा ऍक्च्युली बघायला गेलं तर ऑल इंडियामध्येच कृष्ण भगवानला मानतात, बट स्पेशली केरलामध्ये गुरुवारचं टेम्पल आहे. गुरुवार टेम्पल आहे. सो मस्त आहे. मी पण व्हिजिट केलंय, आम्ही दोघांनी पण व्हिजिट केलंय. तिच्या गावी आहे केरलाला, त्रिशूर मध्ये ना. हा. त्रिशूर मध्ये. तो काहीतरी बोलायचं असेल तर तू बोलू शकते त्याच्याबद्दल, त्या मंदिराबद्दल. ती आता काय बोलण्याच्या ह्याच्यामध्ये नाही, कारण की ती पूजा करून मन प्रसन्न झालेलं आहे तिचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खायचं बाकी आहे. सो क्विकली आता आम्ही खातो. उद्यासाठी आपण बघूया उद्या काय कंटेंट करता येईल तर काय माहित नाही, पण बघू. सो बाय.